आज माझ्या मुलांच्या शाळेचा पहिला दिवस होता म्हणून सकाळी लवकर उठून आज पटपट आवरायला घेतलं होतं. स्वराजची फेवरेट साबुदाणा खिचडी बनवायला घेतली होती. रात्री झोपताना तो म्हणत होता की मम्मी सकाळी मला टिफिनला डोसा दे म्हणून, पण म्हणला तर रात्री पीठ मी कुठून आणणार, दुसरं काहीतरी बनवते. तर तो म्हणला मम्मी साबुदाण्याची खिचडी बनव. मग रात्री मी 10:30 वाजता साबुदाणा भिजत ठेवला होता. सकाळी उठून मस्त अशी साबुदाण्याची खिचडी केली होती. जरा भरपूरच भिजत घातलेला. म्हणलं आपल्याला नाश्त्याला वेगळं काय करत बसण्यापेक्षा साबुदाण्याची खिचडीच खायची सगळ्यांनी. मस्त अशी मिरची कट करून टाकून बनवली होती जेणेकरून त्याला मिरची काढून टाकता येईल. नंतर मग चपाती भाजी पण बनवली होती. तोपर्यंत शौर्याने त्याचा टिफिन भरला होता, पण व्यवस्थित भरलाय का बघितला मी ओपन करून. शौर्याचं आज मला थोडं आश्चर्यच वाटलं. शौर्यानं इतका भांडतो त्याच्यासोबत रोज, पण आज इतकी मदत केली ना. त्याची बॉटल भरली, टिफिन भरला, त्याचबरोबर त्याला त्याची बॅग वगैरे भरली आणि त्याला माहिती पण देत होता की ही नोटबुक नाही का 4 लाईनवाली इंग्लिशला वापर, 2 लाईनवाली हिंदीला वापर, असं कर तसं कर. म्हणजे हा खूप मोठा झाला आहे असं. आणि त्याला खूप शिकवत पण होता. बाहेर जाऊन त्याचे थोडेसे त्याने व्हिडिओ पण काढले, पण मी नंतर त्याला आत घेतला, आवरलं त्याचं छान. आणि नंतर मग त्याला स्कूलमध्ये सोडायला गेले. स्कूलमध्ये मुलांचं छान असं वेलकम केलं होतं, म्हणजे औक्षण वगैरे करून. तर ते व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे राहिलेच नाही. नंतर मग घरी आले आणि शौर्याला भाजी बनवायची होती, बटाट्याची भाजी. तर आता पहिलीपासून मुलांना सांगितलं की नाश्त्याचे पदार्थ टिफिनला द्यायचे नाही, कंपल्सरी चपाती आणि भाजीच द्यायची म्हणून. आणि हा फक्त बटाट्याचीच भाजी खातो म्हणून याच्यासाठी मग बटाट्याची भाजी बनवायला घेतली होती, सुक्या बटाट्याची. तर बटाटे 2 छोटे छोटे होते, तर सालं काढून कट केले. मस्त असं कढई तापत ठेवली, कढईमध्ये तेल जिरं मोहरी टाकून छान अशा सालं काढून बटाट्याच्या फोडी केल्या होत्या. तर त्या टाकून हळद मीठ तिखट टाकलं आणि वरून थोडंसं शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून कोथिंबीर टाकून छान अशी भाजी बनवलेली. अशी भाजी त्याला खूप जास्त आवडते खायला. तर ती भाजी वगैरे बनवली होती. नंतर मग टिफिन भरायला घेतला, पण म्हणलं भाजी थंड होऊ दे. नंतर मग ते झाकून ठेवलं तसंच थंड व्हायला, ताट झाकून. नंतर मग स्वराजला आणायला गेले. खूप दिवस झालं मला प्लकिंग करायलाच भेटत नव्हतं आणि खूप वाढलेलं म्हणून येता ते पण करून आले. आणि बघितलं तर ह्यानं टिफिन आहे असंच घेऊन आलेला, कारण मी त्याला चमचा द्यायला विसरली, त्यामुळे त्याला साबुदाणा खिचडी खाताच नाही आली. नंतर मग शौर्याचा टिफिन वगैरे भरून ठेवला आणि मी ह्याला विचारत होते की स्कूल कसं वाटलं, म्हणजे आवडलं का वगैरे. रडला का, तर नाही रडला, म्हणत होता खूप खुश होता. स्कूलच तशी आहे, तिथं मुलांना खूप छान असं ट्रीट केलं जातं. मुलांना खूप करमतं घरच्यापेक्षा, तिथं स्कूलमध्येच छान वाटतं. तर शौर्याचं पण असं झालेलं की कधी स्कूल चालू होते म्हणून. एक दिवस पण मुलांना स्कूलमध्ये बोर होत नाही, इतकं छान म्हणजे असं छान शिकवलं पण जातं. बाकी अदर ॲक्टिव्हिटीज पण घेतल्या जातात. शौर्याला सोडून आले, नंतर 3 वाजता त्याला घेऊन आले आणि मग संध्याकाळी गेलो होतो त्याचा युनिफॉर्म घ्यायला. युनिफॉर्म काय भेटला नाही, पण येताना मस्त पाणीपुरी आणली होती. तर म्हणलं घरीच आणून पाणीपुरी खाव्या. तर पाणीपुरी घेऊन आलतो घरी, मस्त अशी पाणीपुरी खाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.